नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा बारी, होमिओपॅथिक तज्ज्ञ, प्रतिभाज हिलिंग टचच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आले आहे, तो म्हणजे सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, म्हणजे मानेच्या समस्या आणि त्यामागील मानसिक स्ट्रेस आणि भावनिक कारणे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळू शकतील. चला तर आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तो म्हणजे सर्वायकल स्पॉन्डिलोसिस. आता सर्वायकल स्पॉन्डिलोसिस म्हणजे नेमकं काय? तर यामध्ये मानेचे जे काही मणके असतात, आपले 7 मणके जे आहेत ते आपल्या डोक्याला आपल्या शरीराशी जोडतात. जेव्हा ह्या मणक्यांची सर्वायकल व्हर्टिब्रा असे त्यांना म्हटलं जातं, ह्या सर्वायकल व्हर्टिब्राची झीज होते, म्हणजे ह्या मणक्यांची झीज होते किंवा यामधनं पास होणारे जे काही नर्व्ज आहे ते दाबले जातात 2 मणक्यांच्या मध्ये, तेव्हा ही सर्व लक्षणे आपल्याला दिसून येतात. तर सर्वायकल स्पॉन्डिलोसिसची लक्षणे काय आहेत? तर मान दुखणे किंवा मानेमध्ये स्टिफनेस येणे, म्हणजे मान वळवताना त्रास होणे किंवा मान वळवता न येणे. त्याचबरोबर शोल्डर पेन म्हणजे खांदे दुखणे आणि हातामध्ये झिंझिण्या येणे. जेव्हा ही एखादी नस दाबली जाते त्यामुळे हातामध्ये झिंझिण्या येणे, मुंग्या येणे ही लक्षणं ह्या व्यक्तींमध्ये दिसून येतात. त्याचबरोबर चक्कर येणे आणि डोकेदुखी ही लक्षणे देखील दिसू शकतात. जेव्हा ही सर्व लक्षणे दिसून येतील तेव्हा सर्वायकल स्पॉन्डिलोसिस झाले आहे असे आपण म्हणू शकतो. तर हा सर्वायकल स्पॉन्डिलोसिस का होतो? तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की चुकीची बसण्याची पद्धत किंवा वारंवार मोबाईलचा वापर करणं किंवा सतत लॅपटॉपवर काम करणं, ह्या सर्व गोष्टींमुळे हा त्रास होतो. पण ही कारणे जरी त्याला कारणीभूत असली तरी त्याचबरोबर काही मानसिक स्ट्रेस, भावनिक कारणे देखील आहे की जी ह्या सर्वायकल स्पॉन्डिलोसिससाठी तितकीच महत्त्वाची आणि जबाबदार आहेत. आज या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत. तर काय कारणे आहेत सर्वायकल स्पॉन्डिलोसिसच्या मागे? तर पहिलं म्हणजे जसं हे जाणून घेण्याआधी आपण एक छोटंसं जाणून घेऊया की जसं मान ह्या शब्दाचे मराठीत 2 अर्थ आहेत. पहिलं म्हणजे मान म्हणजे शरीराचा भाग जो आपल्या डोक्याला आपल्या शरीराशी जॉईन करतो, म्हणजे इन शॉर्ट तो आपल्या डोक्याला सपोर्ट करतो आणि कनेक्ट करतो. आणि दुसरं म्हणजे मान सन्मान, स्वाभिमान, अभिमान हा देखील याचा दुसरा अर्थ आहे. म्हणजे यातून तुम्हाला थोडक्यात कल्पना आली असेल की मानेच्या समस्या ह्या डायरेक्टली मान सन्मान, रिस्पेक्ट याच्याशी जोडल्या जातात. की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अशी सिच्युएशन येते की जिथे त्याची मानहानी झाली आहे, तेव्हा त्याला सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचा त्रास हा नक्की होऊ शकतो. हेच आपण डिटेल बघणार आहोत. तर पहिलं म्हणजे इंटेलेक्च्युअल सेल्फ डिव्हॅल्युएशन कॉन्फ्लिक्ट. तर इंटेलेक्च्युअल सेल्फ डिव्हॅल्युएशन कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय? इंटेलेक्च्युअल म्हणजे आपली बौद्धिक क्षमता, डिव्हॅल्युएशन म्हणजे कमी लेखणे आणि सेल्फ म्हणजे स्वतःला. म्हणजे यामध्ये एखादी व्यक्ती ही बौद्धिकदृष्ट्या स्वतःला कमी लेखते, की तिला असं वाटतं की आपण बौद्धिकदृष्ट्या कमी आहोत, आपण इतरांपेक्षा कमी हुशार आहोत, आपल्याला योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये नाही आहे, आपल्या विचारांना कोणी महत्त्व देत नाही आहे, आपल्या गोष्टी कोणी कन्सिडर करत नाही आहे, म्हणजे त्याला काही व्हॅल्यू दिली जात नाही आहे. ह्या गोष्टी या व्यक्तींना वाटत असतात. तर ह्या सिच्युएशन कुठे ती व्यक्ती फेस करते की जसं एखादी जर वर्किंग पर्सन असेल तर जसं ऑफिसमध्ये वारंवार केला गेलेला अपमान किंवा आपल्या कामाची होणारी टीका, की जसं आपण एखादं काम केलं आहे तर त्याचं ॲप्रिशिएशन न मिळणे किंवा त्याच्यावर वारंवार टीका केली जाणे, त्यामुळे त्या व्यक्तीला डिव्हॅल्युएट झाल्याचं फिलिंग येतं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये सेल्फ डिव्हॅल्युएशन कॉन्फ्लिक्ट हा ॲक्टिवेट होतो. आणि घरामध्ये जर बघितलं तर वरिष्ठ व्यक्ती किंवा घरातल्यांनी वारंवार सतत अपमान करणं, ह्या गोष्टींनी देखील हा कॉन्फ्लिक्ट ॲक्टिवेट होतो. आणि सतत ह्या भावना, ह्या सिच्युएशन जर ती व्यक्ती फेस करत असेल तर एक लिमिटनंतर ती स्वतः विचार करायला लागते की मी कुठल्याच दृष्टीने बौद्धिकदृष्ट्या कमकुवत आहे, माझं काहीच महत्त्व नाही आहे, माझ्या विचारांचं महत्त्व नाही आहे, असं ती स्वतःला समजायला लागते. आणि त्यानुसार ते विचार जे आहे ते ब्रेनपर्यंत पोचतात आणि ब्रेन त्यानुसार जे आहे ते सिम्पटम प्रोड्यूस करतो, की जसं व्हॅल्यू नाही आहे, डिव्हॅल्युएट होणं, मग त्यामुळे मानेच्या समस्या ह्या निर्माण होतात. दुसरं म्हणजे स्टिफनेस कॉन्फ्लिक्ट म्हणजे लवचिकता नसणे.
की जेव्हा एखादी व्यक्ती ही खूप हट्टी स्वभाव, जिद्दी स्वभावाची असेल, त्याच्यासाठी इगो हा सगळ्यात महत्त्वाचा असेल आणि त्यामुळे लवचिकता नाही आहे, नवीन गोष्टी स्वीकार करण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्ये नाही आहे किंवा परिस्थितीनुसार स्वतःला ॲडजस्ट करण्याची क्षमता ह्या व्यक्तीमध्ये नाही आहे, तेव्हा नेक स्टिफनेसचा त्रास हा ह्या व्यक्तींमध्ये दिसून येतो. त्याचसोबत शोल्डर पेन म्हणजे खांद्यांच्या समस्या का होतात, ते म्हणजे जबाबदारीचं प्रतीक आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर ओव्हर रिस्पॉन्सिबिलिटी असते किंवा त्या व्यक्तीला असं वाटतं की ही सर्व जबाबदारी ही माझीच आहे आणि ह्या सर्व गोष्टी मी पूर्ण केल्या पाहिजे आणि हा त्याचा स्वभाव असतो की सर्व गोष्टी ह्या स्वतः करणं, ओव्हर रिस्पॉन्सिबिलिटी घेणं, तेव्हा ह्या शोल्डर पेनच्या समस्या दिसून येतात. म्हणजे आपली बॉडी जी आहे ती इनडायरेक्टली आपलं शरीर आणि मन हे एकमेकांशी जोडलं गेलं आहे. जसे आपण विचार करणार तसे ब्रेनपर्यंत ते पोचणार आणि ब्रेन त्या अकॉर्डिंग सिग्नल्स देऊन तसे चेंजेस शरीरामध्ये घडवून आणत असतो. हे आपल्याला इथे दिसून आले. म्हणून जर तुम्हाला देखील सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसचा त्रास होत असेल तर तुम्ही एक वेळेस होमिओपॅथिक ट्रीटमेंट अवश्य घ्या. का तर फक्त होमिओपॅथीमध्येच ह्या मानसिक स्ट्रेसला कन्सिडर केलं जातं. तुमचे इमोशन्स, तुमच्या भावना यांना महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि ह्या सर्व गोष्टी आणि त्यासोबत तुम्हाला दिसून येणारी लक्षणं हे सर्व कन्सिडर करून तुम्हाला औषध दिलं जातं, जेणेकरून तुम्ही शारीरिक तसेच मानसिक स्तरावर बरे होऊन पूर्णपणे हेल्दी आयुष्य जगू शकतात. म्हणून जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीतल्या एखाद्या व्यक्तीला सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसचा त्रास असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. आणि मी तुम्हाला वाटत असेल की हे इतकं सोपं आहे का किंवा खरंच हे इतकं वर्क करतं का, तर मी तुम्हाला पर्सनल माझा एक्सपिरियन्स सांगते की माझ्याकडे आलेली फर्स्ट केस ही सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसचीच होती की त्या बाईंना सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसचा इतका त्रास होता की दैनंदिन जीवनाच्या गोष्टी करणं, की जसं भाजीची पिशवी हातात धरणं किंवा झाडू हातात घेणं किंवा कपडे धुणं, भांडी घासणे, हे रोजच्या जीवनातील ज्या गोष्टी आहेत त्या करण्या देखील त्यांना अशक्य झाल्या होत्या. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना तात्काळ ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता. पण त्यांनी ऑपरेशन करायचे नाही, आपलं वय कमी आहे आणि त्यांनी प्रयत्न केला की आपण विदाऊट ऑपरेशन जर ठीक होऊ शकू तर चांगली गोष्ट आहे. म्हणून त्या माझ्याकडे आल्या आणि मी त्यांचे पूर्ण डिटेल हिस्ट्री घेतली, त्यांचा मानसिक स्ट्रेस कन्सिडर केला आणि त्यासोबत त्यांची लक्षणे कन्सिडर करून त्यांना औषध दिलं आणि आज त्या पूर्णपणे ह्या त्रासातून मुक्त झालेल्या आहेत आणि गेल्या 8-10 वर्ष झाले ह्या गोष्टीला, तरी त्या आजही हेल्दी आयुष्य जगत आहे. पुन्हा त्यांना ह्या गोष्टींचा त्रास अजिबात झालेला नाही आहे. तुम्हाला हे खोटं वाटत असेल म्हणूनच मी त्यांचा एक फॉलोअप ह्या माझ्या व्हिडिओसोबत अटॅच करत आहे. तो तुम्ही अवश्य बघा, जेणेकरून तुम्हाला देखील मोटिवेशन भेटेल की होमिओपॅथीने सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस बरा होऊ शकतो आणि तुमचं देखील ऑपरेशन टळू शकतं. म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवा आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत थँक्यू.